मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण समोरची परिस्थिती बघतो आणि जेव्हाही ती इमोशनल किंवा भावनिक परिस्थिती असते, तर तेव्हाही आपल्यात सुद्धा त्याच प्रकारची भावना निर्माण होते. जसे की एखादी अपघात बघतो आणि जेव्हा अपघात बघतो, तर तेव्हा आपली सुद्धा अवस्था अशी होती की आपण थरथर कापायला लागतो. जेव्हाही समोरचे व्यक्ती रडत असतात, दुःखमय प्रसंग असतो, समोरील व्यक्ती मरण पावलेली असते आणि इतर सदस्य हे रडत असतात, तेव्हाही आपल्याला रडू येतं. टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती आपण असं दृश्य बघत असतो की ज्यामधील व्यक्तीसुद्धा रडत आहे, संकट आलेलं आहे. तेव्हा आपण सुद्धा अशी अनुभूती घेतो की ते संकट, ती समस्या आपलीच आहे आणि आपल्यातही तशा भावना निर्माण होत असतात. बरेचदा अशा प्रसंगातून आपण जात असतो की समोरचे इव्हेंट बघतो, समोरच्या घटना आपण बघतो, समोरच्या गोष्टी आपण बघतो आणि त्याच पद्धतीने आपल्यातही भावना निर्माण होत असतात. तर यामागे कारण कोणते आहेत, तर ते जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, समोरच्या परिस्थितीसारखी परिस्थिती आपल्यातही आपल्या मन आणि शरीरामध्ये निर्माण होत असेल, तर त्यासाठी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आपण त्या परिस्थितीला जाणीवपूर्वक बघू शकतो, पण आपल्या मनाला एका चांगल्या पातळीपर्यंत स्टेबल, नॉर्मल पातळीपर्यंत स्टेबल आपण ठेवू शकत नाही. आपण समोरच्या परिस्थितीवर विचार करतो आणि त्यासारखे तरंग निर्माण होतात. यावेळी लक्षात घ्यावे की नक्कीच आपल्यावर कंट्रोल नाही, आपल्यावर नियंत्रण नाही. आपण दुसऱ्या परिस्थितीच्या वर्तुळात जातो आणि ती परिस्थिती आपल्यावर हावी होऊ देतो. म्हणजेच लक्षात घेण्यासारखी बाब आहे की आपल्यावर नियंत्रण नाही. मित्रांनो, हीच परिस्थिती आपण जेव्हा बघतो, तर लक्षात घ्यावं लागतं की आपल्या मनाला आपल्याला कंट्रोल करणं आपण शिकलो पाहिजे. कारण या सर्व गोष्टी, दृश्याच्या गोष्टी, पाहिलेल्या गोष्टी आणि त्या पद्धतीचं वातावरण आपल्यात तयार होणं म्हणजेच आपण मनाने स्टेबल नाही आहोत, स्थिर नाही आहोत. आपल्या मनाला आपण कंट्रोल करू शकत नाही. मित्रांनो, नक्कीच या गोष्टी लक्षात आल्या असेल. म्हणून आपल्या मनावर आपण ताबा मिळवणं शिकलो पाहिजे. अशाच पद्धतीने जीवनाला आपण बघा आणि नक्कीच जीवनाला खूप आनंदी, यशस्वी करा.